नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्र एडटेक प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT, CBSE, महाराष्ट्र बोर्ड या सगळ्या जी बायोलॉजी आहे ती आपण इथे मराठीमधून कव्हर करणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे प्रोकॅरियोटिक सेल. तर चला पाहूया आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काय, सुरुवातीला मला हे सांगा. तर सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी. हे प्रत्येकाला माहिती आहे. तर हे सांगा की सेलला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी असं का म्हणलं जातं. आपण पाहतो जेव्हा आपल्या अवतीभोवती लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग असतात, पण लिव्हिंग थिंगला, सजीवाला सजीव म्हणून ओळख कोण देतं, तर हा सेल देतो. जेव्हा अनेक सेल एकत्र येतात तेव्हा काय बनतं, तेव्हा टिश्यू बनतो. अनेक सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतो, तर टिश्यू बनतो. सेलपासून टिश्यू बनतात. आणि अनेक सेल टिश्यू एकत्र येऊन काय बनतात, तर ऑर्गन बनतात. अनेक ऑर्गन येऊन काय बनतं, तर ऑर्गन सिस्टीम बनतं. आणि अनेक ऑर्गन सिस्टीमनी काय बनतं, बॉडी बनते. तर मला सांगा, इथला जो छोटासा युनिट आहे तो कोण आहे, तर तो सेल आहे. आणि म्हणूनच सेलला एवढी इम्पॉर्टन्स आहे. सेल हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीचा. आपली ही जी होल बॉडी आपल्याला दिसते ना, ही कशापासून बनलेली आहे, सेलपासून बनलेली आहे. म्हणून सेलचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रोकॅरियोटिक सेल आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा अँड पीपीएलओ म्हणजेच प्लोरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे इथे एक्झाम्पल सांगितलेले आहे. बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, त्यानंतर मायकोप्लाझ्मा, पीपीएलओ हे सगळे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात. तुम्हाला आठवतं का, RH विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. त्या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कोण कोण होतं, तर फर्स्ट होता मोनेरा. सेकंड कोण होता, तर प्रोटिस्टा. थर्ड कोण होतं, तर फंगाय. त्यानंतर फोर्थ कोण होतं, प्लांटी. आणि फिफ्थ कोण होतं, तर ॲनिमेलिया. तर इथे जो RH विटाकर यांनी दिलेली जी 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये जो मोनेरा किंगडम आहे, हा मोनेरा किंगडम प्रोकॅरियोटिक सेल्स दाखवतो. यातील ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स दाखवतात. आणि हे जे बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी आणि मायकोप्लाझ्मा आहेत ना, हे किंगडम मोनेरामध्ये येतात. तर मला सांगा, तर प्रोकॅरियोटिक सेल्स कुठे भेटतात, तर किंगडम मोनेरामध्ये भेटतात. आणि हे हे जे सेल आहेत त्यांचं युनिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर ते साईजला लहान असतात. दे आर जनरली स्मॉलर अँड मल्टिप्लाय मोर रॅपिडली दॅन युकॅरियोटिक सेल. ते आकाराने लहान आहेत युकॅरियोटिक सेलपेक्षा, पण अतिशय वेगाने काय करतात, स्वतःला मल्टिप्लाय करतात. म्हणजे एकाचे 2, दोनाचे 4, म्हणजे स्वतःची जी क्षमता आहे वाढवण्याची, संख्या वाढवण्याची, ती कशामध्ये जास्त आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये युकॅरियोटिक सेलपेक्षा. दे मे व्हेरी ग्रेटली इन शेप अँड साईज. आणि यामध्ये हे जे प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या साईजची प्रोकॅरियोटिक सेल आहे. कोणता रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, कोणतं स्पेरिकल आहे, काही कॉमा लाईक स्ट्रक्चर आहेत, काही स्पायरलम आहेत. तर अशा अनेक स्ट्रक्चरचे प्रोकॅरियोटिक सेल आहे. द ऑर्गॅनिझम ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज अ फंडामेंटल सिमिलर इवन थ्रू प्रोकॅरियोटिक एक्झिबिट अ वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन. तर हे जे प्रोकॅरियोटिक सेल आहेत हे काय करतात, स्वतःमध्ये काही सिमिलॅरिटी दाखवतात. आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ते काय दाखवतात, सिमिलॅरिटी दाखवतात. All the prokaryotes have a cell wall surrounded the cell membrane except in mycoplasma. तर आता या प्रोकॅरियोटिक सेल हा कसा असतो, तर प्रोकॅरियोटिक सेल भोवती एक सेल वॉल असते. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल भोवती एक सेल वॉल असते, पण ही सेल वॉल मायकोप्लाझ्मामध्ये नसते. प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं. तर इथे पण मायकोप्लाझ्मा हा एक्सेप्शन आहे. तो प्रोकॅरियोटिक आहे पण त्याला सेल वॉल सराउंडिंग नाही आहे. ठीक आहे. द सेमी फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज द सायटोप्लाझम.
तर मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. एक अशी सिंगल सेल वॉल असेल, त्यामध्ये सायटोप्लाझम असेल. आपण प्रोकॅरियोटिक सेल बघत आहोत. इथे जे आहे तो युकॅरियोटिक सेल आहे, पण आपण प्रोकॅरियोटिक सेलची इथे डायग्राम बनवूया. इथे जे एक्सप्लेनेशन दिलं ना त्यावरून. तर इथे आम्ही घेतलेला आहे एक सेल आहे, यामध्ये सायटोप्लाझ्मा फिल केलेला आहे. आणि या सायटोप्लाझममध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक सेलमध्ये काय असतं, सेंटरला न्यूक्लियस असतं. पण हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतं. म्हणजे वेल डिफाईन न्यूक्लियस म्हणजे कसं की तो एकदम परिपूर्ण असला पाहिजे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली. पण इथे जो न्यूक्लियस आहे तो वेल डिफाईन नाही आहे. तो कसा आहे, त्याच्यामध्ये कमतरता आहे इथल्या न्यूक्लियसमध्ये. आणि याच न्यूक्लियस भोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा असते. आणि ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही या सेलमध्ये नाही. कोणत्या? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल असते, आपल्याला जेनेटिक मटेरियल माहीत आहे कोणतं आहे तर DNA. तर जो DNA आहे जो मायक्रोझोममध्ये असतो, क्रोमोझोममध्ये असतो. आणि क्रोमोझोममध्ये DNA असतो आणि त्या DNA मध्ये जीन्स असतात. पण इथे जो क्रोमोझोम आहे तर इथे डिरेक्टली DNA आहे. आणि तो DNA कसा आहे तर सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम आहे, सर्क्युलर DNA आहे. म्हणजे प्लाझमिडच्या फॉर्ममध्ये इथे तो DNA आहे. द स्मॉलर DNA आर कॉल्ड प्लाझमिड. आणि याच्या DNAला काय म्हणतात तर याच्या DNAला काय म्हणतात तर प्लाझमिड म्हणतात. सर्क्युलर DNAला काय म्हणतात प्लाझमिड. The plasmid DNA conveys certain unique phenotypic characteristics to such bacteria. आणि हे जे DNA आहे ते कन्फर्स करतं त्याचे फिनोटिपिक कॅरेक्टरिस्टिक्स बॅक्टेरिया सोबत. One such character is resistance to antibiotics. In higher classes you will learn this plasmid DNA is used in. तर या प्लाझमिड DNAचा वापर आहे. जेव्हा आपण रिसर्च करत होतो तेव्हा या प्लाझमिड DNAच्या हेल्पनीच आपण अनेक शोध लावलेले आहेत. तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. पण इथे आपण जेव्हा प्रोकॅरियोटिक सेल पाहतो यामध्ये प्लाझमिड DNA आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फाउंड इन युकॅरियोट्स बट absent in prokaryote. No organelles like one is eukaryotes are found in prokaryotic cells except for ribosome. तर इथे जसं म्हणलेलं गेलेलं आहे मी तसा तुम्हाला सेल काढून दाखवते सविस्तर पद्धतीने. तो सेल पाहिल्यानंतर तुम्हाला इथे सगळी कन्सेप्ट लक्षात येणार आहे. हा आहे प्रोकॅरियोटिक सेल, ही आहे सेल वॉल. सेंटरला जो न्यूक्लियस असतो तो वेल डिफाईन नाही आहे. यामध्ये सायटोप्लाझम आहे, सर्क्युलर DNA आहेत, ज्याला प्लाझमिड असे म्हणतात. काय म्हणतात? प्लाझमिड असे म्हणतात. आणि यामध्ये रायबोझोम्स आहेत आणि इन्क्लुजन बॉडीज आहेत. तर एवढाच आहे प्रोकॅरियोटिक सेल. याच्यामध्ये जे सेल ऑर्गॅनल्स असतात जे की आपण युकॅरियोटिक सेलमध्ये पाहतो, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपॅरेटस, नंतर लायझोझोम, लायसोसोम, पेरिऑक्सिसोम, व्हॅक्युओल, असं यामध्ये कोणतेही सेल ऑर्गॅनल्स नसतात. नोट डाऊन करा. तर हेच जे फीचर आहे हे त्याला प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा वेगळं बनवतं. तर इथे तुम्हाला युकॅरियोटिक सेल काय आहे ते कळालेलं असेल. ठीक आहे, तर पुढे जाऊया. अ स्पेशलाइज्ड डिफरेंशिएट टू फॉर्म अ सेल मेम्ब्रेन कॉल्ड द मेसोसोम. A specialized differentiated form of a cell membrane called mesosome is the characteristics of prokaryotes. They are आहे ते काय झालेली आहे एक स्पेशलाइज फॉर्म ते बनवलेला आहे आणि तो कोणता आहे मेसोझोमचा. आणि हेच मेसोझोम सेल मेम्ब्रेनमध्ये कसे आहेत इनफोल्ड आहेत, त्यामध्ये इनफोल्ड आहेत. तर एवढं झालं, हे सगळी माहिती झाली प्रोकॅरियोट्स सेलबद्दलची. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणता टॉपिक इथे शिकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.